सध्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजतंय. खासगी ऑडी कारवर लावलेल्या अमर दिव्यामुळे त्या चर्चेत आल्या, पण त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागल्या. खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चेंबर बळकावणं, कोट्यवधीची संपत्ती असताना नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र सादर करणं, आरक्षणाचा लाभ घेणं आणि अंशतः दृष्टीदोष असल्याचा अपंगत्वाचा दाखला देणं, असे वेगवेगळे आरोप त्यांच्यावर होतात. हे कमी होतं म्हणून की काय, आता पूजा खेडकर यांच्या आई वडिलांवरही आरोप व्हायला लागलेत. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये त्या हातात बंदूक घेऊन एका शेतकऱ्याला धमकावताना दिसतात. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते. त्यांनी सरकारी सेवेत असताना कोट्यवधींची प्रॉपर्टी जमवल्याचा आरोप होतोय. त्यांच्याकडे 40 कोटीची संपत्ती आणि जवळपास 70 ते 80 एकर जमीन असल्याचंही समोर आलंय. पूजा खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात थाट आणि रुबाबापासून सुरू झालेले हे प्रकरण आता संपूर्ण खेडकर कुटुंबाला गोत्यात आणणार ठरतंय. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आणि जमीन बळकावण्याचे वेगवेगळे आरोप होत आहेत. गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्या सगळ्या प्रकरणात खेडकर कुटुंब कसं अडकले, त्यांच्यावर नेमके काय आरोप होत आहेत, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप रोडे आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. सगळ्यात आधी पूजा खेडकर यांच्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण पाहूया. तर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांनी केलेल्या VIP मागण्याबद्दलचा अहवाल अप्पर मुख्य सचिव मंत्रालयाला पाठवला होता. यानंतर पूजा यांची वाशिमला बदली करण्यात आली. त्या तिकडे रुजूही झाल्या, पण त्यांच्या IAS पदावर झालेल्या नियुक्तीवरून संशय व्यक्त केला जातो. याची दखल लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशननी घेतली. त्यांनी पूजा यांच्याबद्दलचे सविस्तर अहवाल मागितला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाणार असून त्याचा रिपोर्ट 2 आठवड्यात देण्याची अट घालून देण्यात आली आहे. या चौकशीत पूजा खेडकर दोषी आढळल्यास तर त्यांचं IAS पदही जाऊ शकतं, तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते, असं सुद्धा सांगितलं जाते. पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी अंशतः अंध असल्याचे प्रमाणपत्रही दिलं होतं. तसंच त्यांनी बनावट OBC प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 17 कोटी इतकी आहे. असं असूनही त्यांनी IAS पोस्ट मिळवण्यासाठी वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याचं दाखवलं. त्यामुळे पूजा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पूजा या नेत्र, दिव्यांगत्व आणि मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळाल्याचे अभिलेख तपासणीमध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे हे प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन वैद्यकीय मंडळाची चौकशी होणार का, असा प्रश्नही विचारला जात आहे. पूजा यांचा मॉक इंटरव्ह्यू मधला एक व्हिडिओही समोर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी आपले आई वडील सेपरेट झाल्याचे सांगितलं होतं, पण त्यांच्या वडिलांनी अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवताना आपल्या कुटुंबाची माहिती तसं काही लिहिलं नव्हतं, ज्यावरून आता टीका केली जात आहे. या सगळ्यावर पूजा खेडकर यांनी माझ्यावर जे काही आरोप होत असतील त्याबाबतचे सगळे उत्तर मी समितीला देईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पूजा यांनी प्रोफेशनल अधिकारी पदी नियुक्ती होताच एका चोराला सोडवण्यासाठी DCP दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचं प्रकरण सुद्धा आता पुढे येत आहे. 18 मेला पनवेल पोलिसांनी ईश्वर उत्तरवाडे याला एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. यावेळी खेडकर यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन करून उत्तरवाडे निर्दोष असून त्याला सोडा असंही सांगितल्याचे आरोप केले जातात. पण पोलिसांनी हा कॉल गांभीर्याने न घेता उत्तरवाडे यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि ते अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे असंही सांगण्यात येत आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांच्या आई मनोरमा खेडकर कशा अडचणीत आल्यात, त्यांचा नेमका इतिहास काय आहे ते आता आपण पाहूया. तर दिलीप खेडकर हे माझे सनदी अधिकारी असून पाथर्डी तालुक्यात भालगाव हे त्यांचे मूळ गाव. खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळात होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आलं होतं. सेवानिवृत्त झाल्यानंतर खेडकर यांनी यंदा वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना 3ऱ्या क्रमांकाचे 13,749 मते मिळाली होती. या निवडणुकीदरम्यान ते वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले. खेडकर यांनी निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात 40 कोटीची संपत्ती असल्याचे नमूद केले. एका सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते, यावरूनही राजकीय चर्चा रंगल्या. आता पूजा खेडकर यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याचे आरोप होत असतानाच दिलीप खेडकर यांच्याकडे असलेल्या जमिनीवरून आरोप केले जातात. त्यांच्याकडे
वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे. याशिवाय ते जवळपास 60 एकर जमीन वन विभागाची कसत आहे. मात्र वन विभागाची जमीन ते गैर पद्धतीने कसत असल्याची चर्चा होत आहे. सरकारी सेवेत असताना त्यांनी 2010 ते 11 या काळात बारामती मधल्या बागळवाडी परिसरात 14 गुंठे जमीन घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप खेडकर यांच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे बंधू माणिक खेडकर हे 5 वर्ष भाजपचे तालुका अध्यक्ष राहिले होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकर यांनी मौठा देवीला साकडे घातलं होतं. उमेदवारी मिळाली तर देवीला 1.5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस त्यांनी केला होता. पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी तो नवस पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच फेडला. दिलीप खेडकर यांनी नगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यामागे एक स्टोरी सांगण्यात येते. त्यांचे बंधू माणिक खेडकर भाजपचे तालुकाध्यक्ष असताना त्यांच्या गावात सुजय विखेंना काही स्थानिकांनी विरोध केला. भाजप तालुका अध्यक्षच्या गावातच विद्यमान भाजप खासदार यांचा अपमान झाल्याने माणिक खेडकर यांचा तालुका अध्यक्षपद काढून घेतल्याची चर्चा होत आहे. त्यानंतर विखे आणि खेडकर यांच्यात मतभेद झाले. यातूनच दिलीप खेडकर यांचे वंचित कडून नगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले जातात. दिलीप खेडकर यांनी या सगळ्या प्रकरणात पूजा खेडकर यांनी नियमानुसारच दिव्यांग आणि क्रिमिनलचे प्रमाणपत्र घेतले आहे. त्यांची तपासणी UPSCने सुद्धा केली आहे असे म्हटले आहे. एका महिला अधिकारी बसण्यासाठी केबिन मागत असेल तर यात काही चुकीचं नाही अशी प्रतिक्रिया देत आपल्या मुलीला नियमाच्या बाहेर जाऊन कुठलेही सर्टिफिकेट मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या सुद्धा या सगळ्या प्रकरणात अडचणीत आल्यात. त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता, जो त्यांनी मागेही घेतला. मनोरमा खेडकर या बालगावच्या माजी लोकनियुक्त सरपंच राहिले आहेत. आता त्याही वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात, कारण त्यांचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 11 जुलैला चतुर्शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पूजा खेडकर यांच्या बाणेर इथल्या बंगल्यावर त्यांच्या ऑडी कारवर असलेल्या 26,000 प्रलंबित दंडाबद्दल कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी मनोरमा यांनी पोलिसांना आतमध्ये येऊ दिले नाही. त्यांनी आतून गेटला कुलूप लावलं आणि पोलीस आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी हुज्जतही घातली. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसऱ्या व्हिडिओत पूजा खेडकर यांची आई हातात बंदूक घेऊन एका शेतकऱ्याला धमकावताना दिसत आहे. हा व्हिडिओ जून 2023 मधला असल्याचे स्पष्ट होत आहे. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी असताना वेगवेगळ्या ठिकाणी जमीन घेऊन ठेवल्या. त्यांनी पुण्यातल्या मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन घेतली. ही जमीन खरेदी करताना त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर बाउन्सर घेऊन तिथे पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावलं. याबाबत शेतकऱ्यांनी पुण्यातल्या कोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची तक्रार घेतली गेली नाही. आता पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर हा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. काही महिन्यापूर्वी पूजा खेडकरच्या आईनं मेट्रोच्या वाहनाचे नुकसान केलं होतं. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो कामाचा त्रास होत असल्यानं त्यांनी मेट्रोच्या वाहनाची तोडफोड केली होती. याबाबत पुणे मेट्रोनं PMRD कडे तक्रारी केली होती. एकूणच खेडकर कुटुंबाचे उघड झालेले कारनामे पाहता कुटुंब एक आणि कारनामे अनेक अशी टीका केली जाते. पण त्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्याचे मुख्य कारण म्हणजे पोलीस आणि प्रशासनाने केलेली कारवाई. मुळशीमध्ये शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. FIR मध्ये त्यांच्यावर कलम 323, 504, 505, 143, 144, 147, 148 आणि 149 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तर शस्त्र अधिनियमाचे कलम 3 आणि 5 सुद्धा लागू करण्यात आले. मनोरमा खेडकर यांनी आपल्या बाणेर मधल्या बंगल्याच्या बाहेर केलेल्या अनधिकृत बांधकामात 7 दिवसात काढून टाकण्यात यावं, नाहीतर पुणे महानगरपालिका त्यावर कारवाई करेल अशी नोटीस त्यांच्या घरावर चिटकवण्यात आली. तर मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी तुमचा पिस्तूल परवाना रद्द का करू नये असा विचारणारी नोटीस पाठवत लायसन रद्द करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. पिस्तूल बद्दलची नोटीस पुणे पोलिसांनी खेडकर यांच्या बंगल्याच्या दारावर चिटकवली आहे. तर ज्या ऑडी कारवर वादाला सुरुवात झाली ती ऑडी कार खेडकर यांच्या चालकानं शनिवारी रात्री पुण्याच्या चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात आणून लावली. पूजा खेडकर यांनी या ऑडी कारवर असलेला जवळपास 26,000 रुपयाचा दंडही भरला आहे. कारची कागदपत्र तपासण्यासाठी हजर राहण्याचे आदेश सुद्धा त्यांना देण्यात आलेत.
जर त्या हजर राहिल्या नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला आहे. त्यात पुण्यातून वाशिमला बदली झाल्यानंतर आता पूजा खेडकर यांची अकोल्यात बदली होणार अशी चर्चा सुद्धा माध्यमांना होत आहे. येत्या 15 जुलैपासून ते 19 जुलैपर्यंत त्या अकोल्यामधल्या आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कामकाज प्रशिक्षणासाठी हजर होणार अशी माहिती पुढे येत आहे. त्यानंतर त्या शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पालसकर कुटुंबावर जमिनीच्या वादातून मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल रोखलं होतं. त्यांनी माध्यमाच्या समोर येत त्या वादातून आपल्या कुटुंबातल्या महिलेचा हात मोडला होता. खेडकर कुटुंबानं तुमचं घर 8 दिवसात काढून फेकून देऊ अशी धमकी देण्याचे सांगितले जाते. सोबतच आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे जून 2023 मध्ये घडलेले हे प्रकरण, अनधिकृत बांधकाम, दिलीप खेडकर यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांची संपत्ती, या सगळ्या पार्श्वभूमीवर खेडकर दाम्पत्याची चौकशी होणार का? पूजा खेडकर यांच्या चौकशीत पुढे काय होणार? याबाबत खेडकर कुटुंब या प्रकरणात आणखी अडकणार का? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.